आणि आता थेट जाऊयात पुण्यात किल्ले शिवनेरीवरील शिवजयंतीच्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचकेंचा अरेरावी करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पालखी घेत असताना बुचकेंनी सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचं दिसतंय आणि हा व्हिडिओ आता समोर आलाय। इतकंच नव्हे, पाळणा म्हणणाऱ्या महिलेला बाजूला ढकलून बुचकेंनी फडणवीसांसमोर फोटोसाठी पोज दिल्याचं देखील दिसतंय। तर तिसऱ्या व्हिडिओत आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ताटकळत उभं ठेवत त्यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ समोर आला। त्यामुळे कार्यक्रमाच्या शिस्तीवर आणि राजकीय शिष्टाचारावर प्रश्न उपस्थित झाले। मी कधी माईक घेत नाही, कारण आपल्याला सवय आहे की ज्या ठिकाणी बोलायची संधी आहे या सगळ्या गोष्टी म्हणताना आदरणीय सुनेत्राताई पवार यांना भाजपचा किंवा याचा कार्यक्रम नव्हता, हा सरकारचा कार्यक्रम होता। मुख्यमंत्री साहेबांनी खरं तो व्हिडिओ बघून आशा बुचके यांना समज दिली पाहिजे। एक मुख्यमंत्री आपली भगिनी तुमच्या सोबत येते आणि ती सरळ त्यांना खांद्याने मागे टाकून पुढे जातीये, ही राजकीय याला परिपक्वता म्हणतात का? पुढं जाणं, पुढं हे करणं, म्हणजे तुम्ही आशा बुचके स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या पुढं सुनेत्रा वहिनींच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या पुढच्या समजत होत्या का? तर आमचे प्रतिनिधी रोहिदास खडके यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। रोहिदास, काय अधिकची माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावरती होत असताना भाजपच्या नेत्या आशा बुचके यांचा काहीसा गैरवर्तनाचा प्रकार त्या ठिकाणी दिसून आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मखुलीमध्ये पाळणा सुरू असताना फोटोसाठी आशा बुचके यांनी पाळणा गीत गाणाऱ्या महिलेला धक्का दिल्याचं व्हिडिओत समोर आलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ही जन्मखुलीच्या बाहेर येत असताना त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनाही त्यांनी धक्का दिला। हा प्रकार इथंच न थांबता मराठा सेवा संघाचं शिवनेरी गडावरती सभागृहाच्या मंचावरती भाषण सुरू होतं। या भाषणादरम्यान जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना बोलण्यासाठी उठवलं। मात्र इतक्यातच शरद सोनवणे यांच्या हातातला माईक आशा बुचके यांनी ओढला आणि स्वतः बोलायला सुरुवात केली। हा सगळा प्रकार होत असताना शिवभक्तांच्या समोर हा सगळा प्रकार घडला। ज्या वेळेस सुनेत्रा पवार भाषणासाठी उभे राहिल्या तर त्यांच्या पाठीमागं ज्या पद्धतीने आशा बुचके उभे राहिल्याचं दिसतंय, त्यामुळे हे सगळे तिन्ही व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवरती व्हायरल झालेले आहेत। आशा बुचके यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही। मात्र सध्या या आशा बुचके यांच्या गैरवर्तनामुळे सध्या शिवभक्तांमध्ये मोठी नाराजी आहे। त्याचबरोबर सुनेत्रा पवारांबरोबर शिवनेरी गडावर ज्या पद्धतीने त्यांनी जे वर्तन केले त्याची कुठेतरी सोशल मीडियावर निषेध होताना पाहायला मिळतोय। आज रोहिदास या सविस्तर माहितीसाठी